नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज। कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहुयात बातमी सविस्तरपणे। सध्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षात, विरोधी पक्ष पदाधिकारी आणि महाविकास आघाडी महायुतीच्या पक्षात एक दुसऱ्यात झुंपले असून एक दुसऱ्यावर टीकास्त्र सोडत असल्यानं राजकीय वातावरण तापून उठलेला पाहायला मिळतंय। नुकताच शिवसेना पक्षातून काही शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून गटबंदी आणि डावण्याचे आरोप करत राष्ट्रवादी पक्षाच्या मार्गावर जाणारे शिवसेनेचे दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांच्या राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश संदर्भात शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा युवा सेना प्रमुख विपुल उभारे यांच्याकडून सोशल मीडियावर अनेक टीकास्त्र सोडण्यात आलं आहे। या टीकास्त्राचे रमेश मोरे यांच्याकडून पत्रकार परिषदेद्वारे सविस्तर आणि सडेतोड उत्तर देण्यात आलंय। शिवसेनेमधील मानगाव तालुक्याचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मानकर साहेब यांनी माझ्यावर पत्रकार घेऊन या ठिकाणी सांगितलं गेलं की रमेश मोरे पदाधिकाऱ्यांवरती बोलाल किंवा माझ्यावरती बोलाल तर तुमचं जीवन अंधारमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मानकर, तुम्हाला एवढंच सांगतो, इथे काही कोणाची मोगलाई लागलेली नाही। हे लोकशाहीचं राज्य आहे। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबले आहेत, हे मानकरांनी विसरता कामा नये। खरं तर मानकर यांच्याकडे कोणतेही नेतृत्व किंवा कर्तृत्व नसताना फक्त ॲडव्होकेट राजू साबळे यांच्या पुण्याईमुळे ते तालुका प्रमुख पद त्यांना मिळालेलं आहे, हे त्यांनी विसरता कामा नये। खरं तर ते ज्या गावामध्ये राहतात, ज्या ग्रामपंचायतीमध्ये राहतात, आज पक्षाचा तालुका प्रमुख आहे, त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल होतात। याचा अर्थ काय? त्यांना एवढं सांगतो, तुमची नैतिक जबाबदारी आपण समजून आपण तालुका प्रमुख पदाचा तात्काळ राजीनामा द्या। प्रतिनिधी सचिन पवार सह ब्युरो रिपोर्ट, माणगाव, रायगड। ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज।